In last lecture, we studied the four problem of calculation of residency. In today's lecture, we study on this problem and continue problem. Okay, we are study today from third problem, one-time revision of third problem. In this problem, we are studying Mr. Abhijit is RCC in assessment year 2019-20, and we are the study of assessment of previous year 2018-19. We are study just the purpose of resident uh, component interest on the basis of resident and ordinary resident, resident but not ordinary resident, or NRI basis. ओके, आपण कॅल्क्युलेट कशावर केलं, जर तो रेसिडेंट असेल तर किती कंपोनेंट यातून सिलेक्ट होणार आहे ॲज अ इन्कम, ऑर्डिनरी रेसिडेंट असणार आहे त्याच्यातून किती इन्कम कॅल्क्युलेट होणार आहे. तर आपण जे स्टडी केलं होतं इन लास्ट लेक्चर, जसं की मी आता बोललो है ना, किती त्याच्यातून कॅल्क्युलेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल ते जर का रेसिडेंट ऑर ऑर्डिनरी रेसिडेंट असेल तिथले कुठले कंपोनेंट यूज होणार आहे हे आपण ते सॉल्युशन मध्ये बघितलंय. लाईक हिअर आपण खाली सॉल्युशन ठेवलंय. फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल फी इन ऑल फॉर्म, maybe the ordinary resident, not ordinary resident, or NRI, is not resident of India. ऑल फॉर्म मध्ये प्रोफेशनल फी पे करायला लागते या प्रोफेशनल फी ऍज अ इन्कम तुम्हाला रिसीव्ह होते इन इंडियन फॉर्म. Indian financial system and Indian Income Tax Act and Income Tax Act. Then we are studying if the income earning, if the person is income earning, that if the person is income earning, तेव्हाही आपण त्याच्यातलं कॅल्क्युलेट करू शकतो. कुठलं कॅल्क्युलेट केलंय त्यातलं 12,000, 12,000, 12,000. Which one is 12,000? is income earning in India but receiving form. Earn कुठे करतोय तो कमवतोय कुठे, जनरेट कुठे करतोय मनी in India. That's why it's also included in India. Then we are studying the dividend on share of Indian company. Dividend on share वर आपण स्टडी केली. तर डिव्हिडंड ऑफ शेअरच्या वर काय स्टडी केली की शेअर ऑफ इंडिया. तर डिव्हिडंड ऑफ शेअरच्या बद्दल मी काय तुम्हाला सांगितलं इन शॉर्ट अँड स्वीट, दे आर एक्झम्प्टेड. व्हाय एक्झम्प्टेड? बिकॉज इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज फुल्ली एक्झम्प्टेड अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट. जर तुम्ही शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याची जो तुम्हाला भेटणारा प्रॉफिट किंवा इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज फुल्ली एक्झम्प्टेड. एक्झम्प्टेड आहे मीन्स जो इन्व्हेस्टमेंट इन शेअर करतो, शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतो, रिस्क उचलतो, त्यांना त्या लोकांना the all person are not paid a tax. Means त्यांच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट होतो, ते इन्कम टॅक्स भरतात, आयटीआर जनरेट होतो, and lastly जेव्हा टॅक्सेबल इन्कम येतो then less investment in share. Deductions under section directed deduct केला जातो and the deduction is counted here and it becomes non-taxable person. Then the next point, salary earning and receiving Paris. त्याच्यावर आपण डिस्कस केलं. पॅरिस म्हणजे एनआरआय पर्सन असणार आहे, रिसिव्ह तिथे करतो. बट इन शॉर्ट तो इंडियन पर्सन असेल, तो इंडियामध्ये ते पैसे पाठवत असेल, ते ऑर्डिनरी रेसिडेंट मध्ये ते इन्क्लूड होणार आहे. दॅट्स वाय वी आर इन्क्लुडेड द फोर्थ नंबर इन रिसिव्हिंग पॅरिस अँड 14,000 इज हिअर. रिमेनिंग आर एक्झम्प्टेड. एनआरआय वर आपण टॅक्स नाही करणार. नॉन ऑर्डिनरी मीन्स तो इथे कमवतोय पण तिकडे घेऊन जाते, नॉट टॅक्स कॅल्क्युलेटेड, ऑल्सो एक्झम्प्टेड. ओके. देन नेक्स्ट पॉइंट वी आर स्टडी in this lecture the income from agriculture in Nepal. So Nepal मध्ये agriculture केलं. In the one thing the agriculture concepts in income tax fully exempted. आपल्याकडे ते पूर्ण exempted आहे. It means तुम्ही जर ऍग्रिकल्चर करताय आणि करोड मध्ये कमवता इन वे ऑफ ऍग्रिकल्चर इन अर्निंग इन्कम इन करोड, then fully exempted की त्याच्यावर ₹1 टॅक्स लागणार नाही. बट दिस बिझनेस इज कॅरी ऑन इन outside of India. तुम्ही कुठे कॅरी केलंय? आउटसाइड ऑफ इंडिया. then it's taxable. Understand? It means in short the agriculture in Nepal, Bhutan, Japan, etc. But you are an Indian person, so why not in agriculture in India? तुम्ही इंडियामध्ये ऍग्रिकल्चर का नाही करत आहात हा प्रश्न पडतो. तुम्ही इथे अप्रिशिएट का नाही करत आहात ह्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं आन्सर मीन्स यू आर पेएबल टू टॅक्स. दॅट्स वाय ऍग्रिकल्चर ॲज अ ऑर्डिनरी पर्सन आउट ऑफ द इंडियाचा असेल तर तो आउट ऑफ द इंडिया आणि तो कुठे इंडियाच्या बाहेर काय करतो
त्याच्याविषयी आपल्याला काही देणं घेणं नाहीये, म्हणून ते इथे NOR मीन्स नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट ऑर NRI नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया मध्ये त्याला एक्झाम केलंय आपण ऍज कम्पेअर टू इन नेपाळचं ऑर्डिनरी रेसिडेंट इज अ टॅक्स पेयर. Then we are studying income from business in UK, control from India. Income from business in UK, controlled by India. आता बघा, या वन सेंटेन्स मध्ये त्याने चार गोष्टी सांगितलेल्या. बिझनेस कुठला आहे? युकेचा. फॉर एक्झाम्पल वोडाफोन. पण त्यांचे ब्रांचेस कुठे आहेत? इंडियामध्ये. त्यांचे रूल्स, कंपनी ऍक्ट वगैरे कुठले असणार आहे जे इथे ब्रांच आहेत त्यांचं. हायली रजिस्टर्ड अंडर द ब्रांच and UK, United Kingdom. But the working in the working place are India. That's why the Indian rules are followed there. Indian public sector are followed there. इंडियाचे खूप काही गोष्टी फॉलो करतात आणि त्या फॉलो साठी त्यांना टॅक्स पे करायला लागणार आहे. त्या टॅक्सेशनवर त्यांना ते पेड अप करायला लागणार आहे. दॅट्स वाय आणि ओरिजिन ऑफ ओरिजिनल रेसिडेंट मध्ये ते पे होणार आहे. नॉट ऑर्डिनरी मीन्स काय झाले बघा इथे. ऑर्डिनरी रेसिडेंट फर्स्ट रेसिडेंट मध्ये झालं की ती कंपनी इथे आहे मीन्स 182 days. The company 182 days or more is in here India as compared to दुसरं नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट मीन्स 50% here 50% नॉट here. 6 महिने इथे असेल 6 महिने ते अबॉर्डचे काम करत असेल अशा फॉर्म मध्ये पण ते असू शकते. बट इन NRI म्हणजे कम्प्लिटली आउट ऑफ द इंडिया. दॅट्स वाय कम्प्लीट लास्ट मी घेतले. Here in last lecture we are explaining that today I am also re-explaining. Okay. कम्प्लीट एक्सप्लेन केलंय बिफोरच्या आणि आताच्या हिशोबाने. त्यानंतर आपण हे जे कॅल्क्युलेशन घेतो हे कॅल्क्युलेशन बेसिस ऑफ काय असतं? यू बिकम अ रेसिडेंट. जे आपण कशावर कॅल्क्युलेट केले होते तर लास्ट 2 लेक्चर मध्ये आपण बघितलं. लास्ट 2 प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं. फॉर एक्झाम्पल किरणचा प्रॉब्लेम बघितलाय. किरण 181 days इंडियामध्ये होती. त्याचे रूल काय आहे की जर इंडियन सिटीजन असायला लागेल तर तुम्हाला 182 days. यू आर इन इंडिया इन 182 days or more. Then next problem काय बोललेलं होतं त्याच्यामध्ये if you are 182 days and more then आणि ती 181 days होती then she was not resident in India. Means खालचा जो टेबल आहे हा जो आपण कॅल्क्युलेट केला हा कॅल्क्युलेशन कधी होणार आहे? if you are the pass out as a not NRI. It means RI. तुम्ही RI झाला अरविंद त्यासाठी हा टेबल जनरेट होईल अंडर इन्कम टॅक्स आहे. असं सिमिलर टेबल आज आपण पुन्हा स्टार्ट करणार आहोत. Let's start the next problem. The next problem from here. Mr. Tom, a British citizen, had the following income during the year ending on 31st March. The person from कुठला आहे तो? British type. Person कुठला आहे? British type. Okay. It means त्या दिवशी मी एक्सप्लेन करत होतो की इन्कम टॅक्सच्या रूल प्रमाणे if the person is 182 days or more, the person is 182 days or more within India. In India, he is a taxpayer. म्हणजे तो कुठलाही असणार आहे. तो कुठल्याही ओरिजिनचा असणार आहे, जगाच्या कुठल्याही कोणाचा असणार आहे. बट तो 182 दिवस किंवा त्याच्याही जास्त दिवस तो भारतामध्ये राहतोय. तर त्याला भारतीय इन्कम टॅक्स प्रमाणे आयात प्रमाणे त्याला टॅक्स भरावा लागणार आहे. तो कुठलाही व्यक्ती असणार आहे. ओके. ह्याचप्रमाणे त्याने मिस्टर टॉमचं डिस्कस केलेलं आहे आपल्याकडे ह्या प्रॉब्लेम मध्ये. हा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो ऑन मार्च 2017 ऑन लास्ट इयर ऑल्सो पुटिंग इन युअर एक्झाम आणि दोन्हीकडे आलं होतं. BMS मध्ये पण आलं होतं BCom ला पण आलं होतं. म्हणून मी हा पुन्हा घेतलाय. त्याच्यातलं सिम्पल सोल्युशन आहे बघा. जो पर्सन इज ब्रिटिश रेसिडेंट आहे मीन्स तो इंडियन नाही आहे. आधीच ते सॉल्व्ह झाले की तो ब्रिटिश आहे. ओके. देन फॉर्मॅट आपलं तसंच असणार आहे जो आपण इथे सॉर्ट आउट करणार आहोत. असेसमेंट इयर अँड ऑल पाहिजे तर मी इथूनच जरा कॉपी करून घेतो. फॉर द सॉल्युशन असेसमेंट इयर 1930 असेसी नेम इथे काय आहे मिस्टर टॉम. काय आहे मिस्टर टॉम. As a one thing, Tom a British citizen आहे. He's not an Indian citizen. Okay, but हा जो सोल्युशन होता इथे द स्मॉल सोल्युशन फॉर 5 marks ह्याच्यामध्ये मिस्टर टॉम जो आहे तो इंडियन सिटीजन काउंट झालाय बिकॉज ही इज इन इंडिया मोर दॅन 182 days. असं झाल्यामुळे त्याच्यावरती कॅल्क्युलेशन आलेली आहे. ओके. फॉलोइंग इन्कम ड्युरिंग द इयर 31st March.
Okay, yeah, is the assessment here assuming. Okay, then solution is here. The first is income from house property in India. Okay, also income from house property in India, income arising. आज इंडियामधली हाऊस प्रॉपर्टी आहे तर त्याचं भाडं त्याला कुठे मिळणार आहे? इंडियामध्येच भेटणार आहे. then nature is income arising in India. In simple, I mention here income arising in India. Okay, why? Because income from house property आहे. हाऊस प्रॉपर्टी कुठे आहे? इंडियामध्ये आहे. ओके, then I think so as a ordinary resident त्याच्यामध्ये ती अमाऊंट घेऊ शकते. इंडियामध्ये भेटते म्हणजे इंडियामध्ये चेक बनणार आहे 15,000. तो ऑर्डिनरी इकडे येऊन तो चेक घेऊ शकतो जेव्हा व्हिजिट करेल तेव्हा, किंवा नाही आला तर त्याच्या अकाउंट इंटरनॅशनल अकाउंट मध्ये NRI अकाउंट मध्ये ते ट्रान्सफर होऊ शकते. एंट्री फॉर्म मध्ये ही इन्कम बनू शकते. आपण काय कॅल्क्युलेट करतोय हे लक्षात राहिलं पाहिजे. आपण हे नाही कॅल्क्युलेट करतोय की इन्कम काय येते, नाही तर काही मुलांना असा प्रॉब्लेम होईल की सरांनी एक 15,000 तिन्ही कॉलम मध्ये टाकलं, तुझ्यापैकी एक मध्ये आलं पाहिजे. तर नाही, ऍक्च्युअली 3 आउट ऑफ 1 मध्ये आलं पाहिजे. बट कुठल्या कुठल्या फॉर्मला ती इन्कम कॅपेबल होतो किंवा इन्कम कन्सिडर होतोय हे आपण काउंट करतो. वी आर नॉट काउंटिंग द टोटल इन्कम ऑफ पर्सन, वी आर काउंटिंग द इन्कम सोर्स ऑफ पर्सन इन इंडिया. ह्या दोघांचे डिफरंट आहे. ह्या दोघांचे डिफरंट प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करतोय. ओके, देन द प्रॉपर्टी फ्रॉम रोम आहे. चेक करूया काय कन्सेप्ट आहे. इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी इन रोम 10,000. आता रोम मध्ये प्रॉपर्टी आहे त्याची इन्कम होणार आहे. मे बी ती जर का चेक इंडियामध्ये आलं ते ऑर्डिनरी मध्ये असेल. जेव्हा तो इंडियामध्ये आहे तेव्हा तो चेक आला नॉन ऑर्डिनरी मध्ये होईल, आणि तो इंडियामध्ये आला जे आउट ऑफ द कंट्री डायरेक्ट अदर कंट्री मध्ये इंडिया सोडून गेला असेल ते NRI मध्ये तर काउंट होणार आहे. बघूया कशामध्ये घेतलेलं आहे. जस्ट ऑर्डिनरी मध्ये घेतलेलं आहे. तर आन्सर बघायचं. इन्कम अराईज कुठे होत आहे बघा. इज द फॉरेन इन्कम. बरोबर, डायरेक्टली फॉरेन इन्कम बोलूया आपण याला. रोम कुठे आहे? फॉरेन पार्टी आहे. फॉरेन इन्कम इज अ फॉरेन इन्कम. ओके, अँड टाइम ऑफ फॉरेन इन्कम जर ती इन्कम इंडियामध्ये ट्रान्सफर होऊ शकते तर चान्सेस आहेत. म्हणून मी फर्स्ट अमाउंट 10,000 ऑर्डिनरी मध्ये घेतो. इट मीन्स नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट मीन्स अगर तो इंडियन नाही आहे तो इंडियामध्ये काम करायला आलाय तर मग तो रोमची प्रॉपर्टीचं इन्कम आपल्याला इंडियन लोकांना दाखवेल का? ऑब्विसली नाही दाखवणार. नॉट कॅल्क्युलेटेड हिअर. देन सेकंड वन NRI असेल तर आउट ऑफ द कंट्रीज काम करणार आहे, तो इंडियामध्ये कुठलंच कॅल्क्युलेशन दाखवणार नाहीये. ओके, then the next point is income from business in Bangladesh. Income from business in Bangladesh. Okay, आता इन्कम फ्रॉम बिझनेस इन बांगलादेश मध्ये जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट वर जरा लक्ष द्यायचं आहे. बिंग कंट्रोल फ्रॉम इंडिया. इट मीन्स चेक कुठे बनणार आहे? इंडियामध्ये. इट मीन्स ऑर्डिनरी मध्ये ऑब्विसली ती अमाऊंट येणार आहे. ओके, राईट ना. तो आपण याचं नेचर काय लिहिणार आहोत? अर्निंग इन इंडिया. अर्निंग इन इंडिया हा नेचर असणार त्याचं नाही. तर नेचर इज फॉरेन इन्कम. पण इन्कम फ्रॉम काय आहे ते? इन्कम फ्रॉम बिझनेस इन बांगलादेश आहे. तर कुठे आहे? बांगलादेशमध्ये. इट्स अ फॉरेन इन्कम. बट कंट्रोल कुठून येते? इंडियामध्ये. म्हणजे त्याचे चेक इंडियामध्ये जनरेट होऊ शकतात. द अमाऊंट मेन्शन हिअर 16,000. ओके, कारण काय आहे तो कंट्रोल कुठून करतोय? इंडियातून. देन ऑर्डिनरी तो 6 मंथ इथे असेल, 6 मंथ आउट ऑफ द इंडिया. बट जर NRI असेल तर नॉट काउंटेड इन इंडियन इन्कम टॅक्स ऍक्ट आणि फायनान्शियल इयर. ओके, देन इंटरेस्ट ऑन बँक ऑल्सो फॉरेन इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन बँक अकाउंट ऑफ USA. आता USA बँक अकाउंटचं भेटलेलं आहे. द पर्सन इज इंडियन. देन फॉरेन इन्कम झालेली आहे बट ती इंडियन पर्सनच्या ओरिजिनली झालेली आहे. दॅट्स वाय द अमाउंट मेन्शन हिअर 11,000. ओके, बट ऍज अ ऑर्डिनरी रेसिडेंट एक इंडियन व्यक्तीला नाही भेटणार. ऑर्डिनरी का नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट मध्ये नाही येणार आणि NRI मध्ये नाही येणार. बघा आपण या कन्सेप्टवर पुन्हा बघूया काय त्याने बोललेलं आहे. बघा, इंटरेस्ट ऑन बँक अकाउंट इन USA.
इंटरेस्ट ऑन बँक अकाउंट इन यूएसए. तर पर्सन काय आहे त्याने, पर्सन कुठला आहे तो, इथेच त्याने बोललेला आहे ब्रिटिश सिटीजन आहे, म्हणजे ते युएसएचा जो इन्कम आहे त्याला ब्रिटिशला भेटत असेल. बट जर का त्याचं काउंट इथे होतं, इट मीन्स तो 182 डे और मोर, 182 डे और मोर तो इंडियामध्ये आहे, म्हणजे तो चेक इंडियामध्ये आला असेल म्हणून त्याला ऑर्डिनरी रेसिडेंट मध्ये गेलं. इन शॉर्ट देखो सॉल्यूशन करते वक्त तुम्हें ऑर्डिनरी में कंपल्शन देना होता है. अगर वो रेसिडेंट निकला तो 182 डेज से अगर ऊपर रहता है तो मिनिमम 6 महीने से ऊपर वो इंडिया में रहने के कैपेबल हो जाता है. तो होने वाली इनकम जब वो इंडिया में है तो हो सकती है फाइनेंशियल ईयर के बीच में कभी भी हो सकती है. दैट्स व्हाई दे आर कैलकुलेट अंडर ऑर्डिनरी रेसिडेंट. बाकी रिमेनिंग एज इज डिपेंड ऑन द सिचुएशन, इट डिपेंड ऑन द नेचर. बाकी डिपेंडिंग इज डिपेंड ऑन नेचर. और नेचर क्या हो सकता है, इज डिपेंड ऑन योर item of income, इज डिपेंड ऑन योर आइटम ऑफ इनकम. ओके, द नेक्स्ट पॉइंट इज सैलरी. अब सैलरी कौन सी है देखो, फर्स्ट लुक हियर, सैलरी अर्न इज रिसीविंग टोक्यो, आल्सो फॉरेन इनकम है. सैलरी कहां से मिल रही है उसको, फॉरेन इनकम से ही मिल रही है. बट उस सैलरी मिल जो रही है 12,000 रुपीज, वो टाइम ऑफ की वो इंडिया में रहेगा उस वक्त मिली होंगी, तो ऑर्डिनरी रेसिडेंट में आ सकती है. देन द नेक्स्ट इज कि वो ऑफिशियली रेसिडेंट या ऑर्डिनरी रेसिडेंट पर्पज के लिए अगर आया होगा उस टाइम पे नहीं मिल सकती है, या फिर उस टाइम के लिए नहीं काउंट होगी. और एनआरआई होगा तो यहाँ कैलकुलेट नहीं होती है, एनआरआई के ऊपर टैक्स कैलकुलेट करना ही नहीं है हमें. ओके, देन अदर इनकम. अदर इनकम के बारे में देखो क्या बोला हुआ है, कौन सी अदर इनकम है. देखो इनकम, इनकम अर्न एंड रिसीव इन लंदन. अदर इनकम जो 13,000 हुई है, कहाँ से हुई है, नो सोर्स है, लेकिन क्या काम किया पता नहीं है. फॉरेन इनकम्स को हम बोल सकते हैं 13,000 की, जो ऑर्डिनरी में आ सकती है लेकिन रिमेनिंग में नहीं आएंगी. क्यों नहीं आएंगी, तो सिमिलर फॉर्मूला लाइक सैलरी, जो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट है, ऑर्डिनरी रेसिडेंट है लेकिन रेसिडेंट डिक्लेयर हो रहा है एज पर टू 182 डे, लेकिन वो कंप्लीट इंडियन नहीं है, तो मे बी वो यहाँ पे अगर वो आउट ऑफ द कंट्री रहा तो ऑर्डिनरी रेसिडेंट में काउंट नहीं होगी. ओके, और एनआरआई के अंडर तो ऐसी इनकम काउंट होने वाली नहीं है बिकॉज इज नॉट टैक्सेबल. देन डिविडेंड. अब डिविडेंड कहाँ मिला है उसे, इंडिया में मिला है. देखो डिविडेंड फ्रॉम ब्रिटिश कंपनी रिसीविंग इंडिया, रिसीविंग इंडिया. ऐसे टाइम पे ये अमाउंट ऑल फॉर्म में आने वाली है, ऑल फॉर्म में आने वाली है. द अमाउंट ऑफ डिविडेंड इज 70,000. द रीजन इज earn and receive income arise in India, income arise in India. 17,000 amount is mentioned here. Here the next point is okay, and calculate the total is first 15,000 plus 10,000 plus 16,000 plus 11,000 plus 12,000 plus 13,000 plus 17,000. It's become it's become 84,000. एक बार टोटल करके देखते हैं फिर से. 15,000, 10,000, 16,000, 11,000 plus 12, so 25,000 or 17,000 is become 94,000. Okay, it's become 94,000. Okay, then NRO में देखो 15 और 16, 31 और 70, 31,000 plus 17,000. It's become 48,000. 50 or 70, 15 or
7 कितना होता है 32,000 सम हिंट्स लेके रखो। द हिंट्स आर, मैं जो थ्योरेटिकल बोल रहा हूँ उसको याद रखना है। जब प्रॉब्लम सॉल्व होंगे ना, तुम जब घर में प्रैक्टिस करोगे ऑन टाइम ऑफ प्रैक्टिसिंग इन होम, इट इज बेनिफिशियल फॉर यू। all form of income all form of income, if you are calculating the person is resident, तो OR यानी ऑर्डिनरी रेसिडेंट में काउंट होती है। लाइक इसी प्रॉब्लम में देखो, द पर्सन इज फ्रॉम ब्रिटिश ओरिजिन, तो कहाँ का, यूएस यूके के, ब्रिटिश का, ओके, मिस्टर टॉम, और वो काउंट हो रहा है कि 182 डेज और 182 डेज और मोर ही इज इन इंडिया, और उसके हिसाब से उसकी जो इनकम्स के सोर्स है उसका इनकम टैक्स एक्ट के अंदर कैलकुलेशन हुआ है। तो उन्होंने सब कैलकुलेशन यहाँ लिया। क्यों लिया है? क्योंकि क्या पता वो जो 182 डेज इधर था उस वक्त ही सब ये इनकम हुए होंगे, तो इंडियन बैंकिंग ट्रांजैक्शन हुआ होगा उसके पास, कोई भी हो, ई बैंकिंग ट्रांजैक्शन है नॉट, एज कंपेयर टू सम ऐसे पार्ट है जो दोनों फॉर्म में हो सकते हैं, कि वो इंडिया में है लेकिन चेक इंडिया में आने के बाद वो फॉरेन के कंपनीज में या फॉरेन के बैंक में चेक डिपॉजिट कर रहा होगा, देन ट्रांजिस्ट भी, इसे भी ट्रांजैक्शन बोला जाता है, तो उससे भी अर्निंग इनकम बोला जाता है। फॉर एग्जाम्पल नंबर 163 वन देखो, इनकम फ्रॉम हाउस प्रॉपर्टी। अब ये हाउस प्रॉपर्टी इंडिया में थी, मे बी जब वो इंडिया में था तब की प्रॉपर्टी रहेंगी, और इंडिया में रहेगा तब उसने 15,000 लिया होगा, देन इंडियन इनकम। मे बी वो इंडिया के बाहर गया उसके बाद चेक इशू हुआ, लेकिन चेक इशू करने के लिए बैंक कौन सी फॉलो हुई होंगी, इंडियन बैंक, दैट्स इज इंडियन इनकम। देन मे बी वो एनआरआई रहेगा लेकिन चेक तो इंडियन ही उसको मिला होगा, इंडियन इनकम। ओके, एज कंपेयर टू थर्ड फॉर्म में देखो, थर्ड वाला जो प्रॉब्लम है, इनकम फ्रॉम बिजनेस इन बांग्लादेश। आई नो दैट इज बिजनेस इन बांग्लादेश, तो उसको इनकम कहाँ हो रही है, इंडिया में, दैट्स व्हाई इट इज ऑर्डिनरी रेसिडेंट, यानी वो जब इंडिया में था उस वक्त उसको इनकम आई होंगी, वो चेक आए होंगे 16,000 के। देन रिमेनिंग जब वो इंडिया में जस्ट विजिट करने आया होगा 182 डेज का ऑर्डिनरी पर्सन की तरह, यानी कोई थोड़ा सा काम इंडिया में रहेगा वो पूरा करने आया होगा, उस टाइम पे चेक आया होगा, तो ऑल्सो इंडियन इनकम हुई। और एनआरआई यानी वो इंडिया में आया ही नहीं, तो इसके अंदर कैलकुलेट नहीं होगा। एज कंपेयर टू लास्ट 7 नंबर देखो, डिविडेंड। डिविडेंड इनकम अराइजिंग इंडिया, इनकम अराइजिंग इंडिया है, लेकिन कहाँ इसको मिली है, इंडिया में मिली है, लंदन में इशू हुई है, या कहीं पे भी आउट ऑफ द इंडिया डिविडेंड इशू हुआ है, लेकिन चेक इंडिया में मिला है, और ऑन टाइम पे वहाँ क्लियर हो रहा है। अगर वो इंडिया लिख के आ रहा है तो वो इंडिया में है, फॉर्म में वो एनआरआई में भी कैलकुलेट नहीं होगा, ओआर में भी होगा और इसमें होगा। ओके, फॉर एग्जाम्पल इनको याद रखने का तरीका देखो, रिसीव इन इंडिया जब रहता है, अकाउंट इन इंडिया, रिसीव इन इंडिया, इनके जो आंसर रहते हैं इधर बोथ फॉर्म में यूज होते हैं, तो तीनों फॉर्म में फिर काउंट होगा। एनआरआई है लेकिन वो इंडिया में विजिट करने आया है, तो इंडिया में चेक मिला है। ऑर्डिनरी रेसिडेंट है लेकिन वो ऑप्शनल आया है, तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट है लेकिन इंडिया में दिख रहा है, और ऑर्डिनरी रेसिडेंट तो कंपल्सरी इंडिया है। अंडरस्टैंड इसके अंदर क्या चेंज आ रहे हैं? इसके बाद द सम चेंज इज हियर, और सम बात इसी प्रॉब्लम में, अभी इससे पहले जो पहला प्रॉब्लम था यहाँ पे क्या चेंज था, वो इंडियन पर्सन था और इंडिया में स्टडी कर रहा था। इसी में भी देखो सिर्फ डिविडेंड को एग्जाम्पल किया गया, रिमेनिंग ऑल अमाउंट इज इंक्लूडेड हियर। इन शॉर्ट मैं ये कहना चाहता हूँ कि जब प्रॉब्लम आएगा फॉर 12 मार्क्स, तो इसको सॉर्ट आउट करने का फर्स्ट तरीका, ऑर्डिनरी, नॉन ऑर्डिनरी और एनआरआई से पहले वी आर ऑर्डिनरी रेसिडेंट के ऊपर वो अमाउंट लेके रखने की, यानी सम अमाउंट, सब के सब अमाउंट उसमें आने वाले रहते हैं एक्सेप्ट डिविडेंड। डिविडेंड छोड़ के सब आने वाले रहते हैं, तो यहाँ इस प्रॉब्लम में भी आया है और यहाँ में भी आया है। इन सम कंडीशन में भी नहीं आ सकता है। रिमेनिंग एज डिपेंड ऑन नेचर, रिमेनिंग एज डिपेंड ऑन एंड नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट, यानी फॉरेन में कमाओ या कहीं पे भी कमाओ लेकिन इंडिया को ज्वाइन करके कमाओ, तो इधर आता है। समझा? इनकम अराइजिंग इंडिया हुई, इनकम तो हाउस प्रॉपर्टी इंडिया की थी लेकिन इनकम इंडिया में ही मिली, नॉन ऑर्डिनरी में आ सकता है। उसके बाद डिविडेंड लंदन में मिला लेकिन अराइजिंग इंडिया हुआ चेक आ सकता है। फॉरेन इनकम है बांग्लादेश की, कंडक्ट इंडिया से हो रही तो इधर आ सकता है। एनआरआई में सिर्फ एनआरआई इनकम में जो इनकम ऑर्डिनरी में आती है वो आ सकती है, रिमेनिंग कभी एनआरआई में कभी इनकम नहीं आती है।
लेस टाइम होता है, यानी इसमें कुछ भी नहीं आया तो भी रॉन्ग नहीं लिया जाएगा. और वन मोर थिंग, ईच करेक्ट क्वेश्चन हाफ मार्क. ईच करेक्ट क्वेश्चन हाफ मार्क. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 half 6 marks. Each correct question 1 marks. Clear. Okay. 12 मार्क का प्रॉब्लम था. अगर इसमें कुछ प्रॉब्लम है तो प्लीज कांटेक्ट मी. यहाँ हमने सम प्रॉब्लम सॉल्व की है एंड ऑल. देन सिमिलर प्रॉब्लम की पेज नंबर एंड ऑल आई सेंड यू. या फिर प्रॉब्लम ही मैं सर को एक वर्ड फाइल सेंड करता हूँ. इतनी तुम्हारे असाइनमेंट रहेंगे. एंड सेंड यू 3 असाइनमेंट और कंप्लीट 3 असाइनमेंट आफ्टर द this lecture, I think so, and submit it before the next Monday. Submitted next Monday before the sub. I am sending you assignment paper. Okay, assignment send करने के बाद मुझे उधर से आने वाले next Monday तक मुझे assignment चाहिए किसी भी हालत में. ऐसा मैं नोट मेंशन करने वाला assignment के नीचे. I think so. इस सॉल्यूशन में कोई डाउट नहीं होगा. फिर भी कुछ होगा तो प्लीज कांटेक्ट मी. कांटेक्ट करने के बाद प्रॉब्लम को अपने सामने रखना है वो वाला. और मुझे जस्ट टेल मी द टेक्स्ट बुक नेम, publication name, in which Manam Prakashan or Shet Prakashan, and the page number. Okay, I have the both textbook in my home. तो मैं तुम्हें easily उसके लिए treat कर सकता हूँ. और remaining thing, किसी भी चीज का सबसे पहले क्या आना चाहिए तुम्हें ऑब्जेक्टिव के लिए और 5 मार्क के लिए देता है. द पर्सन इज बिकम रेसिडेंट एज पर इनकम टैक्स एक्ट. तो रेसिडेंट होना जरूरी है. तो मैक्सिमम रेसिडेंट की जितने भी प्रॉब्लम्स है 15 to 16 है, जितनी भी इसको काउंट करो. ये 3 लाइन में काउंट करना है. उसके बाद इस टेबल को फिल करने का एक तरीका क्या बोला. ऑर्डिनरी में ऑल ऑफ देम आते हैं. जस्ट डिविडेंड का एग्जाम किया उसने, लेकिन ऑर्डिनरी में सब आते हैं. नॉन ऑर्डिनरी में कौन से वाले आते हैं. कुठले येणार आहेत नॉन ऑर्डिनरी मध्ये. असे वाले जे इंडिया फॉरेन इन्कम असते पण इंडियातून हँडल केले जाते. फॉरेन इन्कम असते पण इंडियातून हँडल केले जाते. इट्स नॉन ऑर्डिनरी. आणि एनआरआय मध्ये जे लोकल बेसवर होणार आहे त्यामध्ये तो एनआरआय पण निघू शकते किंवा इंडियामध्ये पण निघू शकते असे येणार असतात. रिमेनिंग कुठलेच घेत नाही. अंडरस्टँड. थँक्यू ऑल ऑफ यू.